मला हे पण बघायला मिळालं, की माझे ट्रिगर पॉइंट्स काय आहेत. हं, नॉर्मली लाईफमध्ये आपल्याला एवढे ट्रिगर पॉइंट्स दिसत नाहीत आपले, की कुठल्या गोष्टींना आपण पेटतो. हं. कारण की त्या गोष्टी आपण दूरच ठेवतो नॉर्मली नॉर्मल आयुष्यामध्ये. पण इथे पेटवलं जातं आणि कुठल्या पॉइंटवर तुम्ही तुमचं संतुलन तुमचं बिघडतं ते पण तुम्हाला कळतं. हं. सो येस मी पण माणूस आहे. माझं पण संतुलन मी एवढं तरी मी म्हणतो, की ओव्हर द टॉप ओव्हरबोर्ड गेलो नाही मी लकीली. पण येस माझा तो बांध फुटला आणि मग नंतर मला कळलं, की मी असं का वागतोय? सेल्फ रिअलायझेशन पण होतं. तुम्ही जेव्हा चूक केल्यावर पण तुम्हाला समजतं, की ती चूक आहे. हं. मग ते समजणंच ती मोठी गोष्ट आहे आणि ते समजून मी त्याच्यापुढे मग जसं मला करायचं होतं तसं मी वागलो किंवा जे जेन्युइन मी आहे ते वागलो. रागून काही उपयोग होणार नव्हता कारण त्रास मलाच होत होता त्याचा. त्यामुळे आणि मला स्वतःला त्रास कधीच करून घेतलेला आवडत नाही. तर मला मी तो शांतता किंवा एक चांगल्या गोष्टींनी पण कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं असं मला माहिती आहे. त्यामुळे मी तोच एक मार्ग की आहे प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेम सगळीकडेच असणार आहे, पण सोल्युशन आपण काढूया त्याच्यातनं चांगल्या पद्धतीने.